दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. मनात सकळ विश्वालया कल्याणाची काळजी वाहणारे संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली, मीच माझा देव, मीच माझा भक्त, मीच माझा स्वयं कृतार्थ असे असं म्हणत ज्या माणसानं स्वसामर्थ्याचं महत्व 12व्या शतकात सांगितलं, ते वारकरी समाजाचे संस्थापक संत श्रेष्ठ नामदेव महाराज. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की असं म्हणत छत्रपती शब्दाला जन्म घालणार विद्येचं चालतं बोलतं विद्यापीठ जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय. काशी जाते मथुरा जाते तीनों समय तुम नहाते, अरे पानी से क्या पाया मेंढक तो पानी में सोते, या शब्दात समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे महात्मा कबीर. अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळजाला साथ घातली असे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. आजही ज्या युगपुरुषाचं नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसानसामधलं रक्त खवळून उठतं आणि ज्या राजाने आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज. माझ्या रयतेला जर कणभर तोशिष पडली तर मला मनभर वेदना होतात. लक्षात ठेवा, रयत राजा करता नाही तर राजा रयते करता असतो, हे आपल्या अधिकाऱ्यांना निक्षून सांगणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मांडत छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली पहिली जयंती साजरी करून शिवचरित्रावरचा आणि मोहम्मद पैगंबर साहेबावरचा जगातला पहिला पोवाडा लिहिणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. मी प्रथमता आणि अंतिमता भारतीयच आहे असं म्हणत ज्या माणसानं भगवे हिरवे पिवळे निळे सगळे झेंडे बाजूला सरत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. बाप हो, जेवणाचं ताट मोडा, पोराले कपडे घेऊ नका, बायकोले साडी घेऊ नका, पण पोराले शाळेत शिकाले धाडा, असा जगावेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. शुद्ध हवा पाणी ऋतू हाच विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही, या शब्दात खरा विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा. संत भगवान बाबा, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महामाता रमाबाई आंबेडकर, पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात छत्रपती शिवरायांना प्रथमता मानाचा मुजरा करतो. थोडा आवाज वाढवा, याचा आवाज. बऱ्याच वेळापासून तुम्ही सगळे इथं बसलायत. आकाश सरांचं मनोगत आपण ऐकलं. शेख सरांनी रिलायबल बद्दल आपल्याला सांगितलं. रिलायबल नावाचं एक मोठं विद्यापीठ या मराठवाड्याच्या मातीमध्ये उभं राहिलंय. त्याच्यामधून नवनवीन अधिकारी घडतायत आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून मी ज्यांना संबोधतो ते आमचे स्नेही मित्र धनंजय आकाश सर, त्यांची संपूर्ण टीम, उपस्थित माझ्या भावांनो, बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो. खरं तर रिलायबलच्या माध्यमातून हे सगळं उभं करायचं, तुम्हाला इथं बोलवायचं, तुम्हाला प्रबोधन करायचं, हे का करायचं सगळं? का आलाय तुम्ही इथे सगळे? काय उद्देश असेल? मी नेहमी सांगतो, सकाळची वेळ आहे, एक डोंबारी घरामधून बाहेर पडलाय, रस्त्यावर आलाय आणि रस्त्यावर आल्यावर या डोंबाऱ्यानं गळ्यामधला ढोल वाजवायला सुरुवात केली आहे. डोंबारी ढोल वाजवतोय आणि डोंबाऱ्याचं छोटस पोरग, हे पोरग नाचतंय, खेळतंय, उड्या मारतंय आणि समोर 20 फुटाची भिंत आहे.
ही 20 फुटाची भिंत हे डोंबाऱ्याचं पोरगा सहज वरती चढून जात आहे. आणि हे दृश्य रस्त्यावरून चालणाऱ्या एका चोरानं बघितलं. यानं बघितलं की 20 फुटाची उभी भिंत चढणारं हे डोंबाऱ्याचं हे पोरग आपल्या कामाचं आहे. तो चोर त्या डोंबाऱ्याजवळ गेला, त्याला विचारलं, का रे बाबा, तुझं हे पोरग दिवसभर खेळतं, दमतं, थकतं, ही 20 फुटाची भिंत चढतं, तुझ्या पोराला पैसे मिळतात किती? हा डोंबारी म्हटला, अरे काय दिवसभर दमला थकला खेळला की मिळतात, 40-50 रुपये मिळतात. हा चोर म्हटला, तुझ्या पोराला 500 रुपये देतो, फक्त रात्रभर माझ्यासोबत पाठव. डोंबारी म्हटला, घेऊन जा ना, 500 रुपये देतो म्हटल्यावर काय अडचण आहे. चोरानं 500 रुपये काढले, डोंबाऱ्याच्या हातावर टेकवले, डोंबाऱ्याच्या पोरला सोबत घेतलं आणि डोंबाऱ्याच्या पोरला सोबत घेऊन हा चोर एका घराजवळ आला. रात्रीचे 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजले आणि हा चोर या डोंबाऱ्याच्या पोरला सांगतोय, ही बघ, ही समोर भिंत आहे, भिंत 15 फुटाची आहे, भिंत चढायचं, वरती जायचं, वरचा दरवाजा उघडायचा, तुझं काम संपलं. हे डोंबाऱ्याचं पोरगं म्हटलं, मला भिंत चढता येत नाही. चोर म्हटलं, काय खोटं बोलतो, सकाळी तर माझ्या डोळ्यासमोर 20 फुटाची भिंत चढत होता, आता ही 15 फुटाची भिंत चढायला अडचण काय आहे? डोंबाऱ्याच्या पोरानं सांगितलं, अरे हो, मी सकाळी 20 फुटाची भिंत चढत होतो, पण मी 20 फुटाची भिंत चढत असताना माझा बाप ढोल वाजवत होता, कारण जोपर्यंत बाप ढोल वाजवत नाही तोपर्यंत मला वरती चढता येत नाही. आमच्या आजच्या पिढीचं तसं आहे, जोपर्यंत तुम्हाला कोणी समजावून सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला समजत नाही. तुम्हाला समजावून सांगण्याचा आजचा खऱ्या अर्थानं हा आजचा कार्यक्रम आहे. कारण माझ्या भावंडांनो, गेली कित्येक वर्ष झाली भाषा बदलल्या, प्रांत बदलले, गट बदलले, गण बदलले, नोटाबंदी झाली, नोटा बदलल्या, 500 बदलले, 1000 बदलले. माझा प्रश्न तुम्हाला एवढाच आहे, आमचे विचार बदललेत का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आम्ही कधी चिंतन केलं का? आम्ही विचार केला का? आम्ही मराठवाड्याच्या मातीमधली मुलं, विदर्भामधली मुलं, पश्चिम महाराष्ट्रामधली आपण सगळी मुलं, आणि महाराष्ट्रामधल्या मुलांमधली इथं बसलेली जी आहेत त्यापैकी 90% शेतकऱ्याची आहेत. वडील शेतकरी असतील, भाऊ आजोबा शेतकरी असतील, घरची परिस्थिती ही दुःखाची आहे, दारिद्र्याची आहे. कारण मीही शेतकऱ्याचा आहे, आकाशरी शेतकरी कुटुंबामधलेच, आपण सगळे शेतकरी कुटुंबामधली मुलं. मग आज आपल्याला मोटिवेशन पाहिजे, आपल्याला अधिकारी व्हायचंय, वरती यायचंय, इथं यायचंय. तुमच्यामध्ये त्या वरती येण्यामध्ये, सन्मानामध्ये फार फरक नाहीये, फक्त 4 पायऱ्या आहेत, 4 पायऱ्या. पण या 4 पायऱ्या चढण्याकरता काय करावं लागतं, हा विचार आम्ही कधी केला का? हे चिंतन आम्ही कधी केलं का? 3 वर्षापूर्वी मुंबईमध्ये माझं व्याख्यान होतं. व्याख्यान एका शिक्षक परिषदेने ठेवलं होतं. व्याख्यान चालू झालं आणि व्याख्यान चालू व्हायच्या आधी आज जसे काही सत्कार केले तसे 3-4 सत्कार झाले. शिक्षकांचे सत्कार होते. सत्कार का झाले, कशामुळे झाले मला समजलं नाही. आणि मी व्याख्यान संपल्यावर त्या शिक्षकांना विचारलं की तुमचा सन्मान का झाला. त्यावेळी त्या शिक्षकांनी त्यांच्या एका विद्यार्थ्याची घटना सांगितली. 2013 मधली गोष्ट आहे. 2013 मध्ये मुंबईमध्ये 12वीचा निकाल लागला आणि 12वीच्या निकालामध्ये मुंबईच्या धारावीच्या झोपडपट्टीमधलं एक पोरग, हे पोरग 12वीला मुंबई विभागामध्ये पहिलं आलं होतं. सगळ्यांना अभिमान वाटला की धारावीच्या झोपडपट्टीमधलं एक पोरग, या झोपडपट्टीमधल्या पोरानं 12वीला मुंबई विभागामध्ये पहिलं यावं. अरे किती मोठी गोष्ट आहे, किती मोठी गोष्ट आहे. कारण धारावी म्हणजे काय आहे? धारावी म्हणजे महाराष्ट्रातली नव्हे, भारतातली नव्हे, आशिया खंडामधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. आणि त्या झोपडपट्टीमध्ये तिथं गुटखा आणि दारू किरकोळ आहे. हो, अफू गांजा उघड्यावर मिळतं. अशा भयानक ठिकाणचं एक पोरग जर 12वीला मुंबई विभागामध्ये पहिले येत आहे तर मोठी गोष्ट आहे. या पोरचा सत्कार केला पाहिजे. आणि निघाले सगळे शिक्षक, पेड्यांचा पुडा घेतला, पोरला एक बक्षीस घेतलं आणि त्या झोपडपट्टीमध्ये आले. झोपडपट्टीमध्ये घर शोधायला सुरुवात केली. घर सापडत नव्हतं. बराच वेळ घर शोधलं, घर सापडलं आणि बघितलं झोपडीसारखं घर. शिक्षक आतमध्ये गेले, घरामध्ये लाईट नव्हता. पोरनं दिवा पेटवला. पोरनं शिक्षकांना बघितलं आणि शिक्षकांना बघितल्यावर पोरगं उठून उभं राहिलं, शिक्षकांच्या पाया पडलं आणि त्या शिक्षकांनी काय करावं, पेड्याचा पुडा फोडला, पोरला पेढा भरवला आणि पहिलाच प्रश्न विचारला, बाळा इथं राहतोस? इथं? अरे आमच्या पोरांना आम्ही सगळं देतो तरी आमची पोरं काही करत नाही. तू इथं झोपडपट्टीमध्ये राहिला आणि तरी 12वीला मुंबई विभागामध्ये पहिला आला. तुझी आई काय करते, तुझे वडील काय करतात? आणि पोरगं सांगायला लागलं, सर आम्ही मूळचे मराठवाड्यामधले, सर माझे वडील माथाडी कामगार, सर माझी आई लोकांच्या घरी धुनी भांडी करायची, पण सर मी 7वीला असताना माझे वडील वारले आणि सर आमच्या 2 वेळचं जेवण एका वेळेवर आलं. सर माझी आई रोज सकाळी लोकांच्या घरी धुनी भांडी करायला 8 वाजता निघून जायची आणि सर सायंकाळी 7 वाजता परत यायची. सर मी 10 वाजता शाळेत जायला निघायचो पण आई घरामध्ये नसायची म्हणून जेवायला मिळत नव्हतं. सायंकाळी 5 वाजता परत यायचो, आई तेव्हाही घरामध्ये नसायची, तेव्हाही जेवायला मिळत नव्हतं. सायंकाळी 7 वाजता आई आली की आई लोकांच्या घरचं उरलेलं अन्न घेऊन यायची आणि त्या अन्नावर मी आणि माझी आई जगायचो. सर सुखानं
सुदैवानं चाललं होतं सगळं, पण सर नियतीची नजर लागली. माझी आई आजारी पडली, आई अंथरुणावर खेळली. 4 दिवस आई घरामध्ये पडून आहे. काय करावं काय करू नये समजत नव्हतं. एक आईला सरकारी दवाखान्यामध्ये नेलं आणि डॉक्टरांनी रक्ताची चाचणी केली आणि सांगितलं तुमची आई दिवसभर पाण्यामध्ये काम करते आणि दिवसभर पाण्यामध्ये काम करून करून तुमच्या आईला कॅन्सर झालाय, उपचार करावे लागतील. सर वडील निघून गेले होते, आता आईशिवाय दुसरं कोण आहे? आई हेच जग आणि आई हेच सर्वस्व. पण पण वाचवायचं कसं? पैसाच नाहीये सर. होतं नव्हतं तेवढं सगळं विकून टाकलं सर. अखेरच्या क्षणी आईच्या अंगावरचं मंगळसूत्र सुद्धा विकलं. पण सर आई काही वाचलीच नाही. आणि सर आईचा मृतदेह बाहेर काढायचा होता, अँब्युलन्स न्यायचा होता. 1500 रुपये पाहिजे होते, पण 1500 रुपये खिशामध्ये नव्हते. म्हणून आई ज्या लोकांच्या घरी काम करायची त्या सगळ्यांच्या घरी गेलो. सगळ्यांना सांगितलं माझ्या तुमच्या घरी मजुरी करायची ना, मला 50 रुपये द्या. माझ्या तुमच्या घरी भांडे धुवायची ना, मला 100 रुपये द्या. माझ्या तुमच्या घरी फरशी पुसायची ना, मला 20 रुपये द्या. सर दिवसभर फिरलो, 1500 रुपये गोळा केले. आईचा मृतदेह बाहेर काढला, आईवर अंत्यसंस्कार केले. पण सर अंत्यसंस्कार झाल्यावर सुद्धा माझी आई मला रोज आठवायची. का? कारण बेडवर पडलेली माझी आई, अंथरुणावर खेळलेली माझी आई, दवाखान्यामध्ये झोपलेली माझी आई मला रोज रोज फक्त एकच वाक्य सांगायची. माझी आई सांगायची, बाळा शिक, बाळा शिक्षणाशिवाय पर्याय नाही, बाळा अभ्यास कर, बाळा मोठा हो. सर मृत्यूपंथावर असणाऱ्या माझ्या आईचे मी तेवढे शब्द लक्षात ठेवले, अभ्यास केला आणि 12वीला मुंबई विभागामध्ये पहिला आलो. कोण सांगत होतं? ज्याची आई नाहीये, ज्याचे वडील नाहीये, ते पोरग सांगत होतं की मेलेले आई बापाच्या स्वप्नाचा अभ्यास केला आणि 12वीला पहिला आलो. मला तुम्हाला प्रश्न आहे, अरे आमची आई तर जिवंत आहे, आमचे वडील तर जिवंत आहे, आम्ही त्यांच्याकरता काय केलं पाहिजे? आम्ही कधी चिंतन केलं का? आम्ही कधी विचार केला का? आमच्याकडे विचार होतो का? का रिलायबलने काम उभं केलं एवढं? काय काम आहे रिलायबलच्या माध्यमातून? कारण आमची पिढी भरकटली आहे, मी तुमच्याच पिढीचा प्रतिनिधी आहे. आमच्या पूर्ण विचारावं काय चाललंय सध्या. परवा एक जण मला भेटला, म्हटलं काय रे बाबा काय चाललंय? म्हटलं काय नाही सर. म्हटलं कुठे गेला होता? काय नाही पिक्चर बघायला गेलो होतो. म्हटलं कोणता बघितला? म्हटले संजू. काय बघितलं? गपागप. काय बघितलं? काय बघतोय आम्ही? मध्यंतरी एक चित्रपटाला होता, तुम्हाला माहिती आहे, मी जे तुमच्याकरता बोलतो तुम्हाला माहिती आहे. मध्यंतरी एक चित्रपटाला होता. काय नाव होतं चित्रपटाचं? टायटॅनिक चित्रपट. काय होतं चित्रपटामध्ये? टायटॅनिक नावाचं जहाज हे समुद्रामध्ये बुडून गेलं आणि त्यावरचा चित्रपट बघितला नसेल एकदा जाऊन बघा. आणि या टायटॅनिकचं नावाचं जहाज हे समुद्रामध्ये बुडायला लागलंय आणि त्यावरती आलेला चित्रपट. आणि तो चित्रपट सांगत होता काय? टायटॅनिक जहाज समुद्रामध्ये बुडायला लागलंय आणि बुडत असताना टायटॅनिकच्या कॅप्टननं काय करावं? त्यानं आकाशामध्ये पांढरा वायू सोडला. काय? आम्ही संकटामध्ये आहोत, आम्हाला मदत करा, याची निशाणी म्हणून पांढरा वायू समुद्र आकाशामध्ये सोडला गेला. आणि टायटॅनिकच्या आजूबाजूला 3 जहाज होती. 3. पहिलं जहाज होतं सॅमसन. हे सॅमसन नावाचं जहाज टायटॅनिक पासून अवघ्या 8 मैल अंतरावरती होतं. सॅमसन जहाजावरच्या कॅप्टननं बघितलं टायटॅनिक संकटामध्ये आहे, आपण त्याची मदत केली पाहिजे. पण तो विचार करतोय की आपण समुद्रामध्ये बेकायदेशीररित्या सील माशाची शिकार करतोय. आपण जर टायटॅनिकला वाचवायला गेलो तर आपण सापडून जाऊ, लोकांना समजेल की आपण बेकायदेशीर शिकार करतोय. तो गेला नाही. आपल्या समाजामध्ये अनेक लोक अशीच आहेत की जे बेकायदेशीर कामामध्ये एवढे अडकून गेलेत की आपण कोणाची मदत केली पाहिजे, कोणाकरता उभं राहिलं पाहिजे याचं भान त्यांना राहिलं नाही. सॅमसनचा कॅप्टन जहाज घेऊन गेला नाही. टायटॅनिक पासून दुसरं जहाज होतं, त्या जहाजाचं नाव होतं कॅलिफोर्निया. हे जहाज होतं 15 मैल अंतरावरती आणि त्या जहाजाच्या कॅप्टननं तो पांढरा धूर बघितला आणि तो विचार करतोय की टायटॅनिक संकटामध्ये आहे, पाऊस चालू आहे, वातावरण खराब आहे, वारा वाहतोय, जर आपणही गेलो तर आपणही अडकून जाऊ, आपण नको जायला. तो सुद्धा गेला नाही. पण टायटॅनिक पासून 58 मैल अंतरावरती तिसरं जहाज होतं. जहाजाचं नाव होतं कार्पाथिया आणि कार्पाथियाच्या कॅप्टननं बघितलं टायटॅनिक संकटामध्ये आहे, यानं काय करावं? यानं काय करावं? यानं गुडघे खाली टेकले, नियतीकडे प्रार्थना केली, टायटॅनिक वाचू दे. आणि वेगानं आपलं जहाज पळवायला सुरुवात केली आहे. आणि वेगानं जहाज पळवत हा कार्पाथियाचा कॅप्टन आपलं जहाज टायटॅनिक जवळ घेऊन आला. आणि कार्पाथिया हे तेच जहाज होतं, त्या जहाजानं टायटॅनिक वरच्या 705 लोकांचा जीव वाचवला. 705 लोक. सॅमसन आणि कॅलिफोर्नियाच्या कॅप्टनला लोक विसरून गेले, पण कार्पाथियाचा कॅप्टन आजही जगामध्ये हिरो म्हणून ओळखला जातो. मराठवाड्यामध्ये अनेक संस्था काम करतात, पण रिलायबलच्या माध्यमातून जे काम सुरू आहे ना, हे कार्पाथियासारखं आहे. आणि या रिलायबलचे कॅप्टन जे धनंजय आकाश सर यांच्याकरता टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला एकदा जोरात करावा लागणार आहे. कारण माझ्या भावंडांनो, आम्ही विचार काय केलाय, आम्हाला आयुष्यामध्ये काय व्हायचंय?
आमच्याकडे चिंतन होतं का? मग अशी ऐकत होतो मी सगळं. तुमच्या सगळ्यांचे चेहरे मला सांगतायत ना. मी मला चेहरा वाचता येतो, वाचतो. गेले अनेक वर्ष महाराष्ट्रभर फिरतोय. महाराष्ट्रामधला एकही तालुका असा नाही त्या तालुक्यामध्ये मी गेलो नाही. पण हे जाताना माणसाचे चेहरे स्पष्ट सांगतात. प्रत्येकाची परिस्थिती मिडल क्लास आहे आणि प्रत्येकाला काहीतरी मिळवायचं आहे, अचीव करायचं आहे. पण दुःख एकच आहे, होईल कसं? परिस्थिती कशी आहे? घरून पैसा येत नाही, आई वडील कसे करतील, भाऊ त्रास देतो, बहिणीचा घरचा प्रॉब्लेम आहे. हे सगळे 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 डोक्यामध्ये हे सगळं आहे. आणि हे सगळं करताना आयुष्यामध्ये काहीतरी व्हायचं आहे. पण हे करायचं कसं? स्वप्न प्रत्येकानं बघितली आहेत ना, पण पूर्ण करायची असतील ना तर जिद्द काळजामध्ये ठेवावी लागते. माझ्या अनेक विद्यार्थी भगिनी या ठिकाणी बसल्यात. त्यांना आवर्जून सांगू इच्छितो, उत्तर प्रदेशामधली घटना आहे. रात्रीचे 8:30-9 वाजले होते. उत्तर प्रदेशामध्ये बरेली नावाचं रेल्वे स्टेशन आहे. बरेली रेल्वे स्टेशनवरती 9:15 वाजता एक तरणीबांड मुलगी रेल्वे स्टेशन मध्ये चढली आहे, रेल्वेमध्ये चढली आहे आणि रेल्वेने घरी जायला निघाली आहे. मुलगी व्हॉलीबॉलपटू आहे. व्हॉलीबॉलची मॅच होती. मॅच संपवून मुलगी घरी यायला निघाली, रेल्वेमध्ये बसली. रेल्वे चालू झाली आहे. रात्रीचे 9-9:30 वाजले होते. गर्दी अजिबात नव्हती. एक स्टेशन लागलं, काही लोक बसली होती, उतरून गेली आणि रेल्वे पुन्हा धावायला लागली आहे. 9:30, 9:45, 10, 10 वाजले आणि 10 वाजेच्या दरम्यान त्या रेल्वेच्या डब्यामध्ये 4-5 अनोळखी मुलं शिरली. अनोळखी मुलं येऊन बसली. दारू पिलेली होती, गुटखा तोंडामध्ये होता, असलेली शिवीगाळ हे करत होते, गाण्याला काहीतरी बोलत होते. आणि समोर मुलगी बघितली, त्यात एकटी बघितली आणि यांच्यामधलं जनावर जागा झालं आणि यांनी त्या मुलीच्या दिशेनं हावभाव करायला सुरुवात केली आहे. अश्लील शेरेबाजी करायला सुरुवात केली आहे, टॉन्ट मारायला सुरुवात केली आहे. आणि एकानं काय करावं, एकानं त्या मुलीकडे बघितलं, तिच्या गळ्यामध्ये सोन्याची चैन बघितली, हात घातला, चैन ओढायचा प्रयत्न केला. पण मुलगी व्हॉलीबॉलपटू होती आणि मुलीनं काय करावं, एकच बुक्की मारली, पोरगं 4 पावलं लांब जाऊन पडलं. आपल्यातल्या एकाला मुलीनं मारलं म्हटल्यावर यांच्यामधलं जनावर जागा झालं. या सगळ्या 4ही मुलांनी त्या मुलीला पकडलं, हात पकडले, पाय पकडले, गळ्यामधली सोन्याची चैन हिसकावून घेतली, ओढून घेतली, मुलीला उचललं आणि चालत्या रेल्वेमधून बाहेर फेकून दिलं. मुलगी इतकी दुर्दैवी की चालत्या रेल्वेमधून बाहेर फेकल्यावर समोरच्या रेल्वे ट्रॅकवरून दुसरी रेल्वे चालली होती. मुलगी त्या रेल्वेवर जाऊन आदळली आणि 2ही रेल्वे रुळांच्या मध्यभागी येऊन पडली. रात्रीचे 10-10:15 वाजलेत. मुलगी विवळतीये, ओरडतीये, सांगतीये, अहो मी व्हॉलीबॉलची मॅच खेळायला गेले होते, अरे कोणी आहे का जवळ, मला घ्या रे, मला दवाखान्यामध्ये न्या, मला उभं राहता येत नाहीये, अरे मला माउंट एव्हरेस्ट चढायचंय, मी व्हॉलीबॉलची खेळाडू आहे, अरे मी बरेली मधलीच रे, मला घरी जायचंय, माझी आई वाट बघत असेल, माझी वडील वाट बघत असेल, कोणाला आवाज येतोय का माझा, कोणी आवाज ऐकतोय का माझा, आवाज जातोय का कोणापर्यंत? आवाज कोणापर्यंत जात नव्हता. मुलीनं उभं राहायचा प्रयत्न सुरू केला, उठता येत नव्हतं आणि तिनं खाली वाकून बघितलं. तेव्हा समजलं की आपला उजवा पाय हा गुडघ्यापासून तुटून पडलाय आणि तो लटकतोय. तर डावा पाय 5 ठिकाणी वाकडा झालाय, उभं राहता येत नाहीये. काय करावं? मुलगी ओरडतीये, किंचाळतीये, आवाज माणसांपर्यंत जात नव्हता. रेल्वे यायच्या, रेल्वे जायच्या, रेल्वे यायच्या, रेल्वे जायच्या, पण मुलीचा आवाज उंदरांनी आणि घुशींनी ऐकला आणि उंदरांनी आणि घुशींनी या मुलीचं रक्त प्यायला सुरुवात केली आहे. रात्री 11 वाजता रेल्वे रुळावर पडलेली ही मुलगी सकाळी 7 वाजेपर्यंत बेशुद्ध रेल्वे रुळावर पडून आहे. सकाळी एका म्हाताऱ्या माणसानं मुलगी बघितली, त्यानं 4-5 ग्रामस्थांना बोलवलं, गावातल्या दवाखान्यामध्ये आणलं आणि डॉक्टरांनी सांगितलं रात्रीपासून ही मुलगी अशीच पडली आहे बेशुद्ध होऊन. हिचा उजवा पाय गुडघ्यापासून तुटलाय, डावा पाय 5 ठिकाणी फ्रॅक्चर आहे. जर हा पाय कापला नाही तर इन्फेक्शन शरीरामध्ये होईल, पाय कापावा लागेल. पण पाय कापायचा असेल तर भूल द्यावी लागेल आणि भूल द्यायचं औषध आपल्याकडे शिल्लक नाही, ते यायला 2 दिवस लागतील. काय करायचं? भूल न देता, कुठलीही भूल न देता या मुलीचा उजवा पाय कापून टाकला आणि डाव्या पायाला फ्रॅक्चर केलं. तोपर्यंत बातमी त्या मुलीच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. कुटुंबाने या मुलीला उचललं, उत्तर प्रदेशामधून दिल्लीमध्ये नेलं आणि दिल्लीमध्ये उपचार चालू केले आणि ही मुलीला बरं करायचा प्रयत्न केला. तो डावा पाय जो कापला होता तिथं आर्टिफिशियल प्लाय बसवला आणि दुसरा जो पाय आहे त्याला फ्रॅक्चर होता, त्याला प्लास्टर करून घेतलं आणि डॉक्टर त्या मुलीला सांगताय, बाळा बाळा व्हीलचेअर शिवाय चालू नको, बाळा व्हीलचेअर सोडायची नाही, उठून उभं राहायचं नाही, आयुष्यामध्ये तुला उभं राहता येणार नाही, चालता येणार नाही, तू उभं राहायचा प्रयत्न करू नको. आणि मुलगी मध्ये नाही ना डॉक्टर, मी व्हॉलीबॉलपटू आहे, मला माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे, माउंट एव्हरेस्ट हे सर्च करायचंय, माझं स्वप्न येते. आणि डॉक्टर ओरडले, मूर्ख आहेस का तू, मूर्ख आहेस? अगं मी तुला सांगतो तुला उभं राहता येणार नाहीये, तुझा पाय कापला गेलाय, तो आर्टिफिशियल पाय आहे, दुसरा पाय 5 ठिकाणी फ्रॅक्चर आहे, तुला साधा उभं राहता येणार नाही. अगं तू जिना चढू शकत नाही, जिना, तू माउंट एव्हरेस्ट काय चढशील, तुला चढता येणार नाही. मुलगी म्हणते, नाही ना डॉक्टर, माझं स्वप्न आहे, माउंट एव्हरेस्ट मला सर करायचंय. अहो स्वप्न जर पूर्ण होत नसेल तर काय अर्थ आहे जिंदगानीला, अहो स्वप्न पूर्ण करता आलं पाहिजे ना डॉक्टर. आणि डॉक्टर सांगताय, बाळा अरे तू माझ्या मुलीच्या वयाची आहेस बाळा, अगं तुझा पाय फ्रॅक्चर आहे, 5 ठिकाणी फ्रॅक्चर आहे, दुसरा पाय
काय आर्टिफिशियल आहे बाळा. माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वात मोठं शिखर आहे. ते चढाई करता हजारो लोक येतात, त्यापैकी एखादा वरती जाऊन पोहोचतो, बाकीचे वाटेमध्ये मरण पावतात किंवा माघारी परत जातात. अगं चांगली माणसं चढू शकत नाही, तुला नाही शक्य बाळा, तू नाही चढू शकत. आणि काही दिवसांनी मुलीला डिस्चार्ज मिळाला, मुलगी घरी गेली, पण स्वप्न शांत बसू देत नव्हतं. 2 महिने 4 महिने 5 महिने 6 महिने. आणि एके दिवशी मुलगी विचार करते की माउंट एव्हरेस्ट समोर जाऊन तो उभं राहू, स्वप्न आहे आपलं, बघायला काय हरकत आहे. आणि मुलगी माउंट एव्हरेस्टच्या समोर जाऊन उभी राहिली आहे आणि विचार केला माउंट एव्हरेस्ट हाय, काय हरकत आहे एक पाऊल पुढे टाकायला. एक पाऊल पुढे टाकला तर एक जण आला, म्हटलं नाही चढता येणार, नको चढू, मी दोन्ही पायाने चांगला आहे. काही अंतर पुढे गेलो, परत आलो, चढता येत नाही, वातावरण खराब आहे. मुलगी म्हटली ठीक आहे, इथपर्यंत एक पाऊल टाकून आली ना, अजून थोडं पुढे जाऊया की, अजून थोडं पुढे, अजून थोडं पुढे, अजून थोडं पुढे. एक 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 करता वाटेमध्ये मृतदेह भेटायचे, वाटेमध्ये माणसं भेटायची. कोणी सांगायचं मला वरती नको जाऊ, वरती वातावरण खराब आहे, जाता येत नाही. मुलगी म्हणायची ठीक आहे, आली ना इथपर्यंत, वरती जायला काय अडचण आहे, पुढं वरती पुढं वरती पुढं वरती. एक दिवस उगवला, तारीख होती 21 मे 2013. 21 मे 2013 या दिवशी सायंकाळी 4 वाजता ही मुलगी माउंट एव्हरेस्टच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचली. हातामध्ये तिरंगा घेतला आणि भारतीयांना फोटो पाठवला आणि सांगितलं मी माउंट एव्हरेस्ट सर केलाय. त्या मुलीचं नाव होतं अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हा. 11 एप्रिल 2013 अरुणिमा सिन्हाचा पाय कापला गेला. 21 मे 2015 अरुणिमा सिन्हा माउंट एव्हरेस्टच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचली आणि जगाला सांगायला लागली पैशानं, शरीरानं, मनानं माणूस अपंग कधीच नसतो. माणूस अपंग होतो त्याच्या विचारानं. आमचे विचार किती मोठे आहेत ना, यावर आमचं यश अवलंबून आहे. मला तुम्हाला प्रश्न आहे, तुमचे विचार किती मोठे आहेत? तुमचं चिंतन किती मोठं आहे? तुम्हाला आयुष्यामध्ये काय व्हायचंय? तुमचं स्वप्न काय आहे? आपण मराठवाड्यामध्ये बोलतोय, मराठवाड्याचे भूमिपुत्र त्यांनी स्वराज्य उभं केलं असं आपण म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज काय केलं होतं? शिवाजी महाराजांनी का नाव घ्यायचं आजही 350 वर्षापूर्वी? आजही माझ्या माता बहिणीचा बसल्यात, आम्ही जिजाऊंचं नाव घेतो. विदर्भामधल्या जिजाऊ, पश्चिम मराठवाड्यामध्ये सून म्हणून आलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वराज्य उभं केलं आणि कोकणामध्ये अखेरचा श्वास घेतला. एका जन्मामध्ये जिजाऊ अख्खा महाराष्ट्र फिरल्या, तेव्हा स्वराज्य उभं राहिलं. काय केलं असेल? असं काय केलं असेल? 350 वर्षापूर्वीचा काळ. इथं गावगाडा परत जायची आणि गावामध्ये बादशानं सारा वसुली करता देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, मोकाशी ही माणसं नेमली असायची आणि सगळं शिवरायांनी उद्ध्वस्त केलं. आणि या मातीमध्ये सगळ्यांना सोबत घेणारं, जातीपातीच्या भिंती उद्ध्वस्त करणारं एकत्र असं स्वराज्य उभं केलं आणि ते स्वराज्य या मातीमधल्या माणसांकरता केलं. आणि मघाशी कलंत्री जे सांगत होता ना, ते हेच आहे, आपल्या मुलानं यश कसं मिळवावं हे ज्याला समजून घ्यायचं असेल ना, त्यानं पहिला नियम करावा, आपले मित्र कोण आहेत यावरती आपलं यश अवलंबून असतं. हे जिजाऊंना त्या काळामध्ये माहिती होतं. म्हणून शिवाजी महाराजांचे मित्र बघा, तानाजी, बाजी, येसाजी, मुरारबाजी, चिमणाजी, बाळाजी. निवडलीत कसे मित्र? आईनं जोडून दिले होते मित्र. कसे जोडून दिले होते? सायंकाळची वेळ आहे, सायंकाळच्या वेळेला जावळीच्या खोऱ्यामध्ये एक छोटस खेडेगाव आहे. या खेडेगावामध्ये एक दवंडी देणारा आहे आणि दवंडी देणारा आवाज देतोय, ऐका हो ऐका, पुण्यामधून लाल महालामधून मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवबाराजे यांनी दवंडी पाठवली आहे की जो कोणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या रानडुकराला मारून आणील, त्याला 1 रानडुक्कर मारल्यावर सोन्याचा 1 होन बक्षीस दिला जाईल. ऐका हो ऐका. दवंडी देणारा निघून गेला, पण एक छोटस पोरग आपल्या भावाला विचारतंय, अरे ये ऐकलंस का, जाऊया पुण्याला, जाऊया रानडुक्कर मारून घेऊन जाऊया आणि जाऊया मासाहेबांकडे. भाऊ म्हणतोय काय करायचंय रानडुक्कर आणि कशाला हवाय सोन्याची मोहर, राहूया की आपल्या घरी. नको रे, सोनू नको, मासाहेब भेटतील, शिवबाराजी भेटतील, जाऊया की पुण्याला. आणि निघाले. सकाळी घरामधून भाकर बांधून घेतली, जंगलामध्ये आले, दिवसभर जंगलामध्ये फिरले. 1 नाही 2 नाही 3 रानडुक्कर मारली, पाय तोडले, खांद्यावर टाकले तर आलेत पुण्यामध्ये. सायंकाळ झाली होती, लाल महाला समोर आले आणि आवाज दिला, अरे कोणी आहे का वाड्यात? ओ मासाहेब आम्ही आलोय बघा, दरवाजा उघडा, कोणी आहे का वाड्यात? मासाहेबांनी दरवाजा उघडला, बाहेर बघितलं, कोण आहात रे तुम्ही, का आवाज देताय? मासाहेब तुम्ही दवंडी पाठवली होती की जो कोणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या रानडुकराला मारून आणील, त्याला 1 रानडुक्कर मारल्यावर सोन्याचा 1 होन बक्षीस दिला जाईल. मासाहेब 3 रानडुकर म्या मारलीत बघा. तूच मारलीस खरे? होय मासाहेब म्याच मारलीत बघा. मी अख्खी रानडुकर खांद्यावर उचलून आणणार होतो, पण हा म्हटला नुसते पाय तोडून नेलेत ना तरी मासाहेब बक्षीस देत्यात. मासाहेब म्याच मारलीत बघा.
बहादूर दिसतोस रे. नाव काय तुझं? मासाहेब मी तानाजी, हा माझा भाऊ सूर्याजी. तानाजी काय करतोस रे तू? काय नाही मासाहेब, खातो पितो झोपतो. तानाजी येतोस का स्वराज्यामध्ये? येतो ना मासाहेब, पण काय करायला लागेल? काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं, आणि कोणी आडवं आलं त्याला फक्त तुडवायचं. येतो ना मासाहेब, येतो येतो. आला आला आणि प्राणाचं बलिदान करून गेला. पण बलिदान करताना माझ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या भावंडांनो, सगळ्यात मोठा धडा तुम्हाला देऊन गेला. काय केलं असेल बलिदान करताना? सिंह कोंढाण्यावरती तानाजी चाल करून गेलाय, लढाई चालू आहे, उदयभान चालू आहे. अरे मुलाचं लग्न टाकून तानाजी लढायला गेलाय आणि उदयभानाचा वार लागला. तानाजी ठार झाले, तानाजी धारातीर्थी पडले आणि आपला भाऊ मारला गेला. सूर्याजी जवळ लढतोय. सूर्याजीनं काय करावं? तानाजी पडला म्हटल्यानंतर मावळ्यांनी पळायला सुरुवात केली आहे. मावळे किल्ल्यावरून खाली पळायला या भावानं काय करावं? भाऊ मरून पडलाय. आम्ही काय केलं असतं? आम्ही भावाजवळ जाऊन रडत बसलो असतो. सूर्याजीनं भावाचं प्रेत बाजूला ठेवलं, धावत गेला, गडावरचे दोर कापले, दरवाजे लावून घेतले आणि पळणाऱ्या मावळ्यांना सांगितलं, तुमचा बाप इथं मरून पडलाय. आता फक्त 2च जागा शिल्लक आहे. जर 2च प्रश्न तुमच्या समोर आहेत, 2च गोष्टी आहेत. एकतर किल्ल्यावर उड्या मारून मरा, नाहीतर लढून मरा. मावळ्यांनी दुसरा पर्याय निवडला. लढून मावळ्यांनी किल्ला ताब्यात घेतला. माझा प्रश्न तुम्हाला एवढाच आहे, तानाजीकडून शिकायचंय ना हेच, सूर्याजीकडून शिकायचंय ना हेच. आयुष्यामध्ये जे ध्येय घातलंय ना, ध्येय ठरवलंय ना, ते गाठायचं. परतीचा मार्ग ठेवायचाच नाही, परतीचा मार्ग बंद करून टाकायचा. रिलायबल मध्ये आलोय, स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत, करू काही दिवस, कसं होतंय बघू. 2 वर्ष 3 वर्ष जमलं तर ठीक, नाही तर आई वडील आहेत, गावाकडे शेती करू, चिटकावेल काका कुठतरी, बघेल मामा काय करायचं ते. अजिबात नाही, आलायत ना इथंच करायचं, मनापासून करायचं. यश तुमच्यापासून लांब नाही, हे शिवचरित्र आम्हाला सांगतं. हा राजा आम्हाला शिकवतो. आम्ही कधी चाललं? आम्ही बघितलं, परिस्थिती सगळ्यांची सारखी आहे. आकाश सर सोनेला तुमच्या तोंडामध्ये घेऊन जन्माला नाही आले. मी हमालाचा पोरगा आहे, आज तुमच्या समोर इथे येऊन बोलतोय. पण हे सगळं करण्याकरता आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागतो. मी सकाळी पुण्यामधून आलो, पुन्हा क्रॉस केलं, मला आठवलं पुण्याच्या पुढे गेलात ना नगर लागतं, आणि नगरच्या अलीकडं एक गाव आहे, गावाचं नाव आहे सुपा. सुप्यामधली एक 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सुप्यामध्ये एक कला केंद्र आहे, कला केंद्राचं नाव आहे कालिका कला केंद्र. आणि या कला केंद्रावरती राजर्षी काळे नावाची कोलाठी समाजामधली एक स्त्री नाचायचं काम करते. कला केंद्र म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सायंकाळ झाली का स्त्रिया तोंडाला पावडर पासून पायाला घुंगरू बांधून मेकअप करून नाचतात, आणि श्रीमंत येतात तिथे पैसा उडवतात आणि रात्रभर श्रेयासोबत करून सोबत राहून निघून जातात. ही कला केंद्रांवरची आजची अवस्था आहे. आणि या कालिका कला केंद्रावरती राजर्षी काळे नावाची ही स्त्री नाचायचं काम करते. सायंकाळी 7 वाजले का तोंडाला मेकअप करावं, पावडर फासावं, पायामध्ये घुंगरू बांधावे, नाचायला सुरुवात करावी, नाचावं. आणि नाचत असताना रात्री कोणतरी जवळ येतो, पैसा देतो, संपत्ती देतो, आयुष्यभर सोबत ठेवेल असं स्वप्न दाखवतो, लग्न करेल असंही सांगतो, रात्रभर सोबत राहतो, सकाळी उठून निघून जातो. पोटामध्ये गर्भ राहतो, पोर जन्माला येतं, पण पोराचा बाप कोण, तो गर्भ कुणाचा हेही समजत नाही. ही कला केंद्रावरची अवस्था. आणि कालिका कला केंद्रावरच्या राजर्षी काळेंसोबत तेच झालं. कोणतरी आलं, रात्री सांगितलं, सुखी आयुष्याची स्वप्न दाखवली, पैसा देईल, लग्न करेल, तुला सांभाळेल, सगळी स्वप्न दाखवली. 2 दिवस सोबत राहिला, शय्या सोबत केली, सकाळी उठून निघून गेला. पोटामध्ये गर्भ राहिला, पोरग जन्माला आलं, पोराचा बाप कोण नावच माहित नाही. या स्त्रीनं काय करावं? या स्त्रीने त्या मुलाला आपलं नाव दिलं, पोराचं नाव ठेवलं अमित, आणि बापाच्या जागी नाव ठेवलं अमित राजर्षी काळे. आणि अमित राजर्षी काळे आपल्या आईच्या कला केंद्रावर आईच्या हाताखाली लहानाचा मोठा होतोय. पोरगा 1 वर्षात झाला, 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष वयाचा पोरगा झाला. अरे एके दिवशी पोरगा तापानं फणफणलाय, भयानक ताप आलाय, पोरगा उलट्या करतोय, पोरगा झुलाभुला, पोरगा तापानं फणफणलंय. आणि 5 वर्ष वयाचं छोटस लेकरू आईला धरून बिलगून रडतंय, हमसून रडतंय. पण आईची घालमेल वाढली आहे. अरे सायंकाळचे 6-6:30 वाजले, आता गर्दी इथे येणार, लोक येणार, मला नाचायला जावं लागणार. पण पोरगा आजारी आहे, पोरगा मला सोडत नाहीये, मला जाता येत नाहीये, करू काय करू. आणि ते पोरगा आईला हमसून रडतंय, आईला काय करावं कळत नाहीये. आई विचार करते, नाही रे माझं लेकरू आहे, माझा पोरगा आजारी आहे, मी सोडून नाही जाऊ शकत, पोरला जाऊ कसं, पोरगा राहील कसं, आज नाचणं बंद, आज जाणार नाही. 7 वाजले. तसं एक जण दरवाजा उघडून आतमध्ये आला, सांगितलं का चल नाचायला, 7 वाजलेत की. आणि आई सांगते, नाही हो माझं पोरगा आजारी आहे, बघा ना पोरग मला सोडत नाहीये, पोरग तापानं फणफणलंय, आजची दिवस थांबा.
तो समोरचा माणूस म्हणतोय, अरे कोण पोरग, कोणाचं काय, आम्हाला काय करायचंय, आधी चल नाचायला. काळजावर दगड ठेवून आईला उठावं लागलं. पोरग आईला सोडत नाहीये. आईने पोरला बाजूला केलं आणि बाहेरून कडी लावून घेतली, कुलूप लावलं. पोरग ओरडतंय, हमसून हमसून रडतंय. कुलूप लावली, चावी सोबत घेतली आणि आईनं पायाला घुंगरू बांधले, तोंडाला मेकअप फासलं आणि नाचायला सुरुवात केली आहे. सायंकाळी 7-7:30 वाजता बारी मैफिल चालू झाली. पहाटे 4 वाजेपर्यंत नाचायचं काम चालू आहे. पहाटे 4 वाजता मैफिल संपली. आईनं चावी, कमरेची चावी काढली, धावत धावत आली, कुलूप उघडलं, खोली उघडली, दरवाजा उघडला, आतमध्ये बघितलं, पोरग निश्चित बेशुद्ध होऊन पडलं होतं. आईने त्या पोरला उचललं, नगरच्या दवाखान्यामध्ये आणलं आणि डॉक्टरांनी सांगितलं, बघा माझं पोरग दादा, डॉक्टर आजारी पडले, बघा याला. डॉक्टरांनी बघितलं, डॉक्टर विचारताय, अहो 5 तास झाले हे पोरग बेशुद्ध होतं, तुम्ही त्याची आई आहात का, काय करत होता तुम्ही? आई सांगते, काय नाही डॉक्टर, लक्ष नव्हतं माझं, काय सांगावं. 5 दिवस ते पोरग नगरमध्ये ठेवलं, बरं केलं. त्यानंतर त्या आईनं त्या मुलाला उचललं, पुण्यामध्ये आणलं, पुण्यामधल्या हडपसरमध्ये एका वसतिगृहामध्ये ठेवलं आणि 5-5.5 वर्ष वयाच्या पोरला सांगितलं की बाळा, मी नाचायचं काम करतेय, समाज मला स्वीकारत नाहीये, पण बाळा तू आजपासून माझ्याकडे येऊ नको, पण एक काम कर, इथं राहा, काय करायचं ते कर, शिक्षण घे, पण तुला वाटलं ना आपल्या आईजवळ जावं आणि आपल्या आईला आपल्यासोबत घेऊन यावं, तर बाळा एवढा मोठा होऊन ये की मी आयुष्यामध्ये पुन्हा परत कला केंद्रावर थांबणार नाही, तुझ्यासोबत अभिमानाने निघून येशील तर तेवढा मोठा होऊनच ये. आणि 2 वर्ष उलटून गेली, 4 वर्ष, 5 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष, 17 वर्ष उलटून गेली आणि 2016 मध्ये हे पोरग सकाळच्या वेळेला त्या कला केंद्रावर गेलं होतं. बाहेर उभं राहून आईला आवाज देत होतं, आई बाहेर ये, आई अगं बाहेर ये, आई अगं मी आलोय, ये बाहेर. आई बाहेर आली आणि आई विचारते, तुला सांगितलं होतं ना इथं यायचं नाही, यायचं तर मोठं होऊनच यायचं, का आलायस, कसा आलायस? आणि पोरग सांगतंय, आई मी तुला घ्यायला आलोय, पण आलायस कसा? आता पोरनं बाहेर हात दाखवला आणि सांगितलं, ते बघ UPSC भारतामध्ये मी रँक मध्ये आलोय आणि भारतात UPSC मध्ये येऊन कलेक्टर झालोय, लाल दिव्याची गाडी घेऊन तुला घ्यायला आलोय, चल माझ्यासोबत चल. 2016 मुलाचं नाव आहे अमित राजर्षी काळे, नगर जिल्ह्यातलं पोरग, बापाचं नाव माहित नाही, आई कला केंद्रावर नाचायचं काम करतेय आणि अशा कुटुंबामधलं पोरग कलेक्टर होतंय. आईच्या स्वप्नाकरता आम्ही कधी विचार केला का? आम्ही मोटिवेशन आधी कशी बघितलीत का? आमची परिस्थिती यांच्यापेक्षा तर वाईट नाहीच ना, मग आमचं लढणं कोणा करताय? लक्षात घ्या, माणसं वयाने मोठी होत नाहीत, माणसं कर्तृत्वानं मोठी होतात. ज्यांचं कर्तृत्व मोठं असतं ना त्यांना वय आडवं येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करायला सुरुवात केली, वय काय होतं? वय होतं 16 वर्ष. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत मध्ये बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला, वय काय होतं? वय होतं 14 वर्ष. महात्मा फुलेंनी भारताच्या इतिहासामधली मुलींची पहिली शाळा काढली, वय काय होतं? 21 वर्ष. राजर्षी शाहू महाराजांनी राज्यकारभार चालवायला सुरुवात केली, वय काय होतं? 20 वर्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला चळवळीच्या विचारामध्ये झोकून दिलं, वय काय होतं? 21 वर्ष. भगतसिंग फासावर गेला, वय काय होतं? 23 वर्ष. सुभाषचंद्र बोस लंडन मध्ये जाऊन कलेक्टरची म्हणजे ICS ची परीक्षा त्या काळात पास झाले, वय काय होतं? 21 वर्ष. मग त्या वयामध्ये आम्ही काय करतोय? त्या वयात आम्ही काय मिळवतोय? आम्ही हा विचार तरी कधी करतोय का? हे चिंतन आमच्याकडून होतोय का? मी तुम्हाला का सांगायचं, कारण महाराष्ट्रामध्ये जे राज्य उभं करायचंय ना, त्या राज्यामध्ये तुमचा आमचा बाप शेतकरी आहे, त्यांना वाली कुणी उरलेला नाहीये. आजच्या वेळेला मोठमोठ्या पदावर जे बसलेत ना, AC कॅबिन मध्ये जे बसलेत ना, त्यांना शेतकऱ्याशी कर्मचाऱ्यांशी घेणं नाही, कारण ती शेतकऱ्याची पोरं तिथं बसलेली नाहीत. तुम्ही तिथं गेलात ना तर शेतकरी बाप जगणं सुकर होईल, त्याकरता तुम्ही तिथं जायचंय. तेवढ्या करता अरे शेतकरी कसा जगवावा हे आमच्या राजानं 350 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं होतं. इथून खाली उतरलात ना, हे कन्नड आहे, पुढे जा धुळे लागतं आणि धुळ्याच्या पलीकडे सातपुडा पर्वतरांगा आहे. या पर्वतरांगाने मला सगळ्यात मोठा किल्ला आहे साल्लेर. या साल्लेर किल्ल्यावरती त्याच्या बाजूला एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे कनेरागड. त्या कनेरागडावरती 28 वर्ष वयाचा रामजी पांगेरा नावाचा किल्लेदार आहे शिवाजी महाराजांचा. आणि त्यावेळी दिलेर खानानं आक्रमण केलं, तलवारीवर तलवार पडल्या, ढालीवर ढाल पडली आणि रामजी पांगेरा शहीद झाला, ठार झाला. 28 वर्ष वयाचा तरणा बांड रामजी पांगेरा मारला गेला आणि बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली आहे की रामजी पांगेरा मारला गेला. आणि शिवाजी महाराज विचार करताय, 28 वर्ष वयाचा तरणा बांड पोरगा आहे, शहीद झालं स्वराज्याकरता, त्याच्या घरी गेलं पाहिजे. आणि शिवाजी महाराज निघाले.
कोल्हापूरच्या पन्हाळा प्रांतामध्ये रामजीचं घर होतं. शिवाजी महाराजांनी गावामध्ये वर्दी पाठवली आहे की महाराज गावामध्ये येत आहेत, आणि सायंकाळच्या वेळेला महाराज गावाच्या वेशीवर पोहोचले आणि गावचा पाटील, गावचा कुलकर्णी, गावातले सगळे प्रतिष्ठित नागरिक, त्या रामजीचा बाप, रामजीचा भाऊ शिवाजी महाराजांना वेशीवर घ्यायला आला. महाराज घोड्यावरून खाली उतरले. सोबत प्रतापराव गुजर सेनापती होते. सगळे गावामध्ये आले. गावाच्या वेशीमधून रामजी पांगेराच्या घराजवळ शिवाजी महाराज आले आणि शिवाजी महाराजांनी बघितलं रामजी पांगेराची म्हातारी आई हातामध्ये आरतीचं ताट घेऊन उभी आहे. आरतीचं ताट बघितलं आणि शिवाजी महाराजांच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली. आणि महाराज सांगताय, आई आरती कसली करताय? आरती का करताय? अहो तुमचा मुलगा काही दिवसापूर्वी मरण पावलाय, तुमचं सांत्वन करायला मी आलोय. आई आरती करू नका. त्यावेळी रामजी पांगेराची आई सांगते, राज अहो पोरग शहीद झालं म्हणून तुमचे पाय आमच्या घराला लागले, आमच्या 4 पिढ्यांचा उद्धार झाला, राजे आरती करून घ्या. रामजी पांगेराची म्हातारी आई शिवाजी महाराजांची आरती ओवाळतीये. आरती ओवाळली गेली आणि शिवाजी महाराज घरामध्ये आले. राजा घोंगडीवर बसलाय खाली आणि त्यावेळी शिवाजी महाराज रामजी पांगेराच्या म्हाताऱ्या शेतकरी बापाला सांगताय, बाबा स्वराज्याकरता तुमचा 28 वर्षाचा पोरगा शहीद झाला. बाबा हे दुःख भरून निघणार नाही, ही उणीव भरून निघणार नाही, पण तुम्हाला काहीतरी मदत करावी म्हणून मी इथपर्यंत आलोय. आणि शिवाजी महाराजांनी इशारा केला आणि सेनापती प्रतापराव गुजर पैशांचं ताट घेऊन समोर आले आणि पैसे बघितले. रामजीचा म्हातारा शेतकरी बाप सरकन बाजूला झाला. म्हणून राज नको नको नको, राज मला पैशाची गरज नाही, पैसा नकोय आम्हाला. आणि महाराज सांगताय, बाबा अहो थोडी मदत आहे, ठेवून घ्या, म्हातारपणामध्ये कामाला येईल तुमच्या. तसं रामजीचा बाप सांगतोय, राज पैशाची गरज नाही, पैसे नकोच मला, पण राजा मदत करताय ना तर एक करा. म्हटले काय? राज अहो माझा मोठा पोरगा रामजी याला तुम्ही सैन्यामध्ये घेतलं आणि माझ्या पोरनं बलिदान केलं आणि स्वराज्य जिवंत ठेवलं. तसं हा माझा धाकटा पोरगा विठोजी याला सुद्धा सैन्यामध्ये घ्या. यानं बलिदान केलं तरी चालेल, पण स्वराज्य जिवंत राहिलं पाहिजे. स्वराज्य ही भावना तुमच्या आमच्या बापजाद्यांनी या मातीमध्ये पेरली. त्या बापजाद्यांची अवस्था काय आहे? अरे त्याच साल्हेर जवळची घटना आहे. इथून धुळे लागतं पुढे गेलात का, धुळ्यापासून 20 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. गावाचं नाव आहे विखरण. या विखरण गावामध्ये धर्मा पाटील नावाचा शेतकरी आहे. वय वर्ष 81 आणि 81 वर्ष वयाच्या शेतकऱ्याची 5 एकर जमीन शासनानं ताब्यात घेतली आणि 4 लाख रुपये हातामध्ये दिले. 81 वर्ष वयाचा धर्मा पाटील सरकारला सांगतोय, आमदाराला भेटला, तहसीलदाराला भेटला, सरपंचाला भेटला, ग्रामसेवकाला भेटला, प्रत्येकाला सांगतोय माझी 5 एकर जमीन आहे, 4 लाखात घेऊ नका, माझी जमीन मला विकायची नाही. माझी लहान लहान नातू आहेत, नाती आहेत, पण त्यांची लग्न करायची, शिकवायचंय माझ्या पोरांना. माझी जमीन ताब्यामध्ये घेऊ नका, माझी जमीन घेऊ नका. आमदार तहसीलदार म्हटले आमच्याकडे नाही, मंत्रालयात जा. 81 वर्ष वयाचा धर्मा पाटील मंत्रालयामध्ये गेलाय. सकाळी 8 वाजता 81 वर्ष वयाचा म्हातारा मंत्रालयाच्या पायऱ्या चढला आणि मंत्रालयाच्या ऑफिस मध्ये गेला. एकानं सांगितलं, बाबा आमच्याकडे काम नाही तुमचं, पलीकडच्या ऑफिस मध्ये जा. म्हातारा पलीकडच्या ऑफिस मध्ये गेला. पलीकडच्या ऑफिस मधला कारकून म्हटला, बाबा हे आमचं काम नाही, वरच्या मजल्यावर जा. म्हातारा वरच्या मजल्यावर गेला. वरच्या मजल्या माणूस म्हटला, हे आमच्याकडे नाही, हे पलीकडच्या मंत्री साहेबाकडे, त्या दालनामध्ये जा. म्हातारा त्या दालनामध्ये गेला. सकाळी 8 वाजता मंत्रालयामध्ये आले धर्मा पाटील. सायंकाळचे 7 वाजेपर्यंत मंत्रालयामध्ये फिरताय, कुणीही न्याय देत नाही म्हटल्यावर 81 वर्ष वयाच्या म्हाताऱ्यानं मंत्रालयामध्ये विष पिऊन आत्महत्या केली. का झाली परिस्थिती? का आली परिस्थिती? कारण तुमच्या आमच्या सारख्यांची पोरं तिथं नाहीत, शेतकऱ्यांची पोरं तिथं नाहीत. त्यांच्या दुःखाला वाचा फोडणार कोण आहे? आम्ही रडतोय आमच्या परिस्थितीत रडगाणं. पैसा येत नाही, परिस्थिती अशी आहे. आई काय करत नाही, भाऊ काय देत नाही. जगात श्रीमंत झालेला, जगात मोठा झालेला प्रत्येक जो माणूस आहे ना, याला विस्तवावरून चालावंच लागतं. आणि ते चालणं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सुखाची बाग लागत नाही. तुम्ही विस्तवावरून चालताय, सुखाची बाग लागणार आहे. तुमचं अंतर किती कापलंय ना यावर तुमचं यश अवलंबून आहे. यावरून हे पलीकडे जळगाव आहे. जळगावमध्ये धानोरा नाव तालुका आहे. धानोऱ्यामधलं एक छोटं सायगाव नावाचं खेडेगाव आहे. या सायगावमध्ये सायंकाळचे 5 वाजले आणि 5 वाजता पाठीवर दप्तर घेतलेलं एक 3री-4थी मधलं एक पोरग, हे 3री-4थी मधलं पोरग गिरणीमध्ये गेलंय. पिठाची गिरणी. या गिरणीमध्ये गेलं आणि गिरणीवाल्याला सांगताय, दादा दादा माझा अण्णा म्हणला की खालचं पीठ थोडंसं उचलून आण की, आजच्या दिवस देतात का पीठ? अरे तो गिरणीवाला म्हणतो घेऊन जा की, तुझ्या अण्णाला कोण नाही म्हटलं. आणि तसं हे 4थी-5वी मधलं पोरग शाळेच्या पिशवीमध्ये खाली सांडलेलं जे पीठ असतं ना दळताना, ते खाली सांडलेलं पीठ आपल्या गिरणी पोत्या पिशवीमध्ये भरायला लागलं.
शेजारी उभं असलेलं गिऱ्हाईक विचारतंय त्या गिरणीवाल्याला, हे पोरग हे पीठ जनावराला नेतं का? आणि गिरणीवाला सांगतो, नाही हो, घरी खायला नेतात ही पोरं. या पोराचा बाप दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, या पोराची आई बहिरी आहे, आईला ऐकता येत नाही, बापाला दिसत नाही, घरामध्ये खायला काहीच नाही. आणि मग हे पोरग सायंकाळी 5 वाजले का रोज माझ्याकडे येतं, खालचं पीठ गोळा करून घेऊन जातं आणि घरी जाऊन याच्यानंच भाकऱ्या करत, याच्यानंच उदाहरण भागवतात. पोरग पीठ घेऊन निघून गेलं. आई वाट बघत होती. पोरग घरी आलं, आईनं भाकऱ्या केल्या, खायला काहीच नसायचं सोबत, नुसतं पीठ खावं, पिठासोबत काहीतरी कांदा वगैरे मिळाला तो खावा, गुजराण करावी. आई बहिरी आहे, बाप दोन्ही डोळ्याने अंध आहे, उदरनिर्वाहाचं साधन नाही, लहान पोरग आहे. आणि काय करावं? सायंकाळी 5 वाजले का पीठ आणावं. आणि ज्या दिवशी गिरणी बंद असली, लाईट नसली, त्या दिवशी उपवास, त्या दिवशी जेवायला मिळत नव्हतं, फक्त पाणी पिऊन दिवस काढावा. पण हे सगळं करताना ज्या दिवशी पाणी पिलं ना, त्या दिवशी झोप कोणाला लागायची नाही. त्यावेळी तो आंधळा बाप आणि ती बहिरी आई आपल्या लहान पोराला जवळ घ्यायचे आणि सांगायचे, विष्ण्या बाळा, या गावात असं एक घर नाही की ज्या घरामध्ये मी मजुरी केली नाही. विष्ण्या, अरे गावामध्ये असं एक घर नाही की ज्या घरामध्ये तुझ्या आईनं धुनी भांडी केली नाही. पण डोळ्याला दिसत नाही, तिला ऐकायला येत नाही, आता काम मिळत नाही. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, दिवस बदलतात, दिवस बदलतात, फक्त अभ्यास कर आणि बाळा मोठा हो. आणि दिवस चालले होते, पोरग लहानाचं मोठं होत होतं, शिकत होतं. पोरग जळगावला गेलं, काहीतरी मजुरी करायला लागलं, काम करायला लागलं, आई बाबाला मदत पाठवायला लागलं. आंधळ्या बाप बहिरी आई जगतात कसं जगतात. आणि एके दिवशी भर दुपारी तालुक्यावरून गाडी आली आहे, गाडीमध्ये पोलीस बसलाय, गावचा सरपंच, पोलीस पाटील सगळे यांच्या मळ्यावर आले. आणि मळ्यावर आल्यानंतर पोलीस पाटील विचारतोय, अरे हरिभाऊ, अरे हरिभाऊ, बाहेर ये, बाहेर ये. म्हाताऱ्याला दिसत नाहीये. आणि ती बहिरी आई त्या म्हाताऱ्याचा हात देऊन बाहेर घेऊन आली. आणि त्यावेळी तो पोलीस पाटील दाखवतोय, अरे हरिभाऊ बघ, तुझ्या पोराचा फोटो पेपरला आलाय, पेपरला. अरे आई रडायला लागली, काय झालं का माझ्या पोरला, काय झालं माझ्या पोरला? आता बापाला दिसत नाही, आईला ऐकता येत नाही. आणि त्यावेळी तो गावचा पोलीस पाटील सांगतोय, अरे हरिभाऊ, तुझ्या पोराचा फोटो पेपरला आलाय, जो पोरग सेल टॅक्स इन्स्पेक्टर झालाय, सेल टॅक्स इन्स्पेक्टर. त्या पोराचं नाव आहे विष्णू आवटी. बाप आंधळा, आई बहिरी, घरून कोणीच नाही. आणि तो विष्णू आवटी सेल टॅक्स इन्स्पेक्टर झाला. गाडी आणली शासनाची आणि गाडीमध्ये बहिरी आंधळ्या बापाला, बहिरी आईला बसवलं, अख्ख्या गावात फिरवलं, अभिमानानं घेऊन गेला. स्वप्न स्वप्न आम्ही बघितलीत कधी? आम्हाला वाटतं आमच्या आईला बसवावं, वडिलांना बसवावं. विचारा ना काय झाला प्रश्न, आम्हाला काय कमी पडतंय? अभ्यास तर करायचा ना, करूया. घरचे प्रॉब्लेम आहेतच हो, सगळे टेन्शन आहेत. पण इथलं जगण्याकरता अशी माणसं आहेत ना सोबत, आधार द्यायला आहेत ना माणसं सोबत. मग आम्ही काय विचार करतोय? शाळेत सगळं मिळत नाही, शाळेमध्ये सगळं मिळत नाही, सगळं काही शिकता आम्हाला शिकावं लागतं. काही जगणं आयुष्य आम्हाला शिकवतं, ते जगायला शिका. शाळेमध्ये मिळत नाही. मी गेली 6 वर्ष झाली स्टेट गव्हर्नमेंटला सिलेबस कमिटीला काम करतोय. काय शाळेत काय मिळते आम्हाला? शाळेतलं शिक्षण सर्वांगीण नाहीच आहे. कोणतरी इंग्रजनं लावून ठेवलं इंग्रजी शिक्षण, आजही आम्ही ते शिकतोय. लॉर्ड मॅकेल नावाचा इंग्रज गव्हर्नर, त्यानं जी शिक्षण पद्धती आणली, आजही आम्ही तीच शिकतोय. साधी गोष्ट आहे, साधा प्रश्न, साधा एक शब्द आहे, शब्द सेल. सेल म्हणजे काय? इंग्रजीचे शिक्षक आले, त्यांनी सांगितलं सेल, सेल म्हणजे मोबाईल, ते निघून गेले. बायोलॉजीचे शिक्षक आले, त्यांनी सांगितलं सेल, सेल म्हणजे काय? पेशी, ते निघून गेले. इतिहासाचे शिक्षक आले, ते म्हटले सेल, सेल म्हणजे काय? सेल म्हणजे तुरुंग, तेही निघून गेले. त्यानंतर फिजिक्सचे शिक्षक आले, ते म्हटले काय? सेल, सेल म्हणजे बॅटरी, तेही निघून गेले. अर्थशास्त्राचे शिक्षक आले, ते म्हटले सेल, सेल म्हणजे काय? विक्री, तेही निघून गेले. शेवटपर्यंत सेल म्हणजे काय समजलं नाही. लग्न झालं तेव्हा बायकोनं सांगितलं, आतापर्यंत शिकलेलं सगळं खोटं. सेल म्हणजे काय? तर सेल म्हणजे डिस्काउंट. ही आमच्या शिक्षणाची अवस्था आहे, हे आमचं शिक्षण आहे. इथं बसलायत ना, इथं बसलाय तोपर्यंत तुम्ही एक आहात. इथून बाहेर गेलात ना तर माझ्या भावंडांनो, समाजानं सगळं वाटून दिलंय. भविष्यामध्ये तुम्हाला अधिकारी व्हायचंय, भविष्यामध्ये अधिकारी होत असताना मोठं व्हायचंय. आणि हे सगळं करताना एक गोष्ट काळजावर करून ठेवा, शिवाजी महाराज आमच्या काळजावर भिनवाना. राजांनी राज्य उभं केलं होतं, कोणा जातीचं होतं? धर्माचं होतं. अरे नूर खान बेग शिवाजी महाराजांचा पायदळ प्रमुख आहे. इब्राहिम खान गार्दी अंगरक्षक दलाचा प्रमुख आहे. काजी हैदर धर्मपंडित वकील आहे. बाबा याकूब औलिया संत शिवाजी महाराजांचे गुरु आहे. अरे एवढंच काय, कोंढाणा घ्यायला जातो असं म्हणणारा तानाजी नावाचा मराठा आहे. वाई जवळच्या नागेवाडीचा पाटील नागनाथ महार आहे. पेडगावचा पाटील तुकोजी धनगर आहे. कात्रजचा पाटील मियाजी मुसलमान आहे. आग्र्यामध्ये मदत करणारा कुंभार आहे. शाहिस्ते खानाच्या हमल्याच्या वेळी मदत करणारा ज्ञानू नावाचा माळी आहे. सगळ्या जातींची माणसं आहे, सगळ्या धर्मांची माणसं आहे. मग आम्ही काय झेंडे वेगळे घेतले? कोणाचा भगवा,
कोणाचा हिरवा, कोणाचा निळा, कोणाचा पिवळा, आम्ही वेगळे झेंडे घेतले, आम्ही भांडत राहिलो आणि आम्हाला समजलं नाही. एक गोष्ट लक्षात घ्यावा, ग्रामपंचायतीला नाही निवडून आलात ना चालेल, गावाकडे आपला भाऊ असतो त्यालाही सांगायचं, वडिलांनाही सांगायचं. ग्रामपंचायत नाही लढवली ना चालेल, ग्रामपंचायतीला नाही निवडून आलात ना चालेल, ग्रामसेवक व्हा. आमदारकी नाही लढवली, पंचायत समितीला नाही उभे राहिलात ना चालेल, तहसीलदार व्हा. खासदाराच्या मागे नाही फिरलात ना तरी चालेल, कलेक्टर व्हा. अरे एक कलेक्टर हा 12 आमदार आणि 3 खासदारांचा बॉस असतो. हे तुम्हाला कधी समजणार आहे? हे आम्ही कधी चालणार आहे? हे अभ्यासायला शिका, कारण समाजानं सगळं वाटून घेतलंय. आकाश सर, 1 जानेवारी पर्यंत महाराष्ट्र एक होता आणि 1 जानेवारी नंतर भीमा कोरेगाव मध्ये दंगल उसळली आणि दंगल उसळल्यानंतर आमच्या ज्या पोरांच्या हातामध्ये लेखणी असली पाहिजे, आमच्या ज्या पोरांच्या हातामध्ये कम्प्युटरचा माऊस असला पाहिजे, त्या पोरांच्या हातामध्ये दगड आली, आम्ही एकमेकाची डोकी फोडून घेतली. का? इतिहास नाही समजला, इतिहास नाही समजला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि अमरशाहीर अमर शेख सांगायचे काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे गुरु आहेत. बाबासाहेब आंबेडकर सांगायचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले माझे गुरु आहेत. महात्मा फुले सांगायचे छत्रपती शिवाजी महाराज माझं दैवत आहे. आणि शिवाजी महाराज सांगायचे जगद्गुरु तुकोबा राय माझे गुरु आहेत. अरे ही आमची विचारधारा आहे, ही आमची परंपरा आहे. मग जातीपातीमध्ये वाद आहेत कुठं? आहेत कुठं? माळी समाजामध्ये जन्माला आलेले महात्मा ज्योतिराव फुले, या महात्मा फुले यांनी शिवचरित्रावरचं जगातलं पहिलं पुस्तक लिहिलं. रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. शिवाजी महाराजांची जगातली पहिली जयंती साजरी केली. मग महात्मा फुले म्हटले होते का मी माळी आहे, शिवाजी महाराज मराठा आहे? तर महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर महात्मा फुलेंच्या पत्नी सावित्रीबाई फुले या अनाथ झाल्या आणि त्यावेळी बडोद्यामधून एक पत्र आलंय. सावित्रीबाई फुले यांना हे पत्र लिहिलं होतं महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी. आणि सयाजीराव गायकवाड लिहितात की सावित्रीताई, आज महात्मा फुले आपल्यामधून निघून गेलेत, पण त्यांचा वारसा आपल्याला पुढे न्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतीही मदत मी कमी पडू देणार नाही. आणि महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले यांना त्या काळामध्ये 10,000 रुपये महिना, म्हणजे आजच्या काळामध्ये 1,00,000 रुपये महिना एवढी पेन्शन चालू केली. मग सयाजीराव म्हटले होते का मी मराठा आहे, सावित्रीबाई फुले माळी आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे की बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगात सगळ्यात जास्त पुतळे आहेत. जगात सगळ्यात जास्त पुतळे असणारा जगामधला एकमेव महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझा प्रश्न तुम्हाला एवढाच आहे की बाबासाहेबांच्या जगात सगळ्यात जास्त पुतळे आहेत, पण बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा कोणी उभा केला? बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला पहिला पुतळा कोणी उभा केला? त्याचं उत्तर असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जगात सगळ्यात जास्त पुतळे आहेत, पण बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा कोल्हापूरच्या बिंदू चौकात भाई माधवराव बागल या मराठा समाजामधल्या पुढाऱ्यानं उभा केला. आज सांगितलं बाबासाहेब आमचं दैवत आहे. ही आमची विचारधारा असली पाहिजे, ही आमची विचारधारा असली पाहिजे. आणि त्याकरता जागा जातीपातीचे झेंडे खांद्यावर घेण्यापेक्षा रिलायबलची पुस्तकं हातामध्ये घ्या. जातीपातीचे झेंडे हातामध्ये घेतले तर कोर्टामध्ये आणि कचेरीमध्ये राहाल, पण जर रिलायबलचं पुस्तक हातामध्ये घेतलं ना तर एमपीएससी यूपीएससी करून अधिकारी व्हाल. हे तेवढ्या करता करायचंय, हे तेवढ्या करता उभं राहिलंय. आकाश सर असतील, संपूर्ण टीम असेल, दिवस रात्र करून ही लोक तुमच्या करता राबताय. हे कशासाठी? हे तेवढ्यासाठी आहे सगळं की माझ्या मातीमधल्या माणसांनी पुढे आलं पाहिजे ना, आमच्या तरुणांनी काहीतरी केलं पाहिजे ना. मराठवाड्यामधला एक तरुण पुढे येतो आणि सगळ्यांना सोबत घेऊन या मातीमधल्या मुलांना पुढे न्यायचा प्रयत्न करतो ना. त्यांच्या सोबत उभा राहा तुम्ही. तुम्हाला उभं राहाय करता, आधार द्याय करता कोणीतरी आहे. आणि आधार देणारं कोणीतरी असणं ही माझ्या भावंडांनो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आम्हाला करता आलं पाहिजे फक्त. तर ज्या वयात आपण इथं बसलोय ना त्या वयामध्ये भगतसिंग म्हणायचा इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से कि मैं अगर इश्क लिखना चाहूं तो इनकलाब लिखती है. वय वर्ष 23 है, वय वर्ष 23. या वयात आम्ही काय करतोय ना याचं सगळ्यात मोठं चिंतन माझ्या भावंडांनो करा. आणि त्याच करता खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम आहे. आणि बघता बघता या मातीतला तो सगळ्यात दुर्दैवी दिवस उगवला. तारीख होती 3 एप्रिल 1680. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालं. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि बातमी औरंगजेबाच्या हेरला समजली
की शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय म्हणून यानं काय करावं, यानं वेगानं घोड्यावर थाप मारली आणि निघाला कुठं, बहादूरगडावर. का? औरंगजेबाच्या छावणीवर. का? त्याला सांगायचं औरंगजेबाला की शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय म्हणून. आणि हा वेगानं बहादूरगडावर आला आणि समोर बघितलं बादशाह औरंगजेब नमाज पडतोय. औरंगजेब नमाजामधल्या पवित्र ओळी म्हणतोय. औरंगजेबाचा नमाज सुरू आहे आणि बादशाहचा नमाज संपला. बादशाह बाहेर आला आणि त्या सिंहासनानं सांगितलं, हुजूर वो मरगठ्ठा शिवाजी मर गया, वो काफर शिवा मर गया. आणि औरंगजेबानं काय करावं, औरंगजेबाने या स्वराच्या फाडकन थोबाडीत मारली आणि औरंगजेब कडाडला. चुप बैठ कमीने. औरंगजेबानं दोनही हात वर केले आणि औरंगजेब म्हणतोय, या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शिवा तेरे दरबार में आ रहा है. फक्त इथल्या शेतकऱ्यांनीच नाही, इथल्या कष्टकऱ्यांनी नाही, जो शत्रू म्हणून आलाय ना त्यानं सुद्धा गौरव करावा असा आमचा शिवाजी राजा. त्यामुळे अधिकारी व्हा, 4 पायऱ्या चढून वरती या. पण लक्षात ठेवा, तुम्ही हिंदू असाल, तुमचा धर्मग्रंथ, तुमचा पवित्र ग्रंथ गीता असेल. तुम्ही मुसलमान असाल, तुमचा पवित्र ग्रंथ कुराण असेल. तुम्ही बौद्ध असाल, तुमचा पवित्र ग्रंथ त्रिपिटक असेल. तुम्ही शीख असाल, तुमचा पवित्र ग्रंथ गुरुग्रंथ साहेब असेल. पण जर तुम्ही भारतीय असाल तर तुमचा धर्मग्रंथ नाही, तुमचा एकच ग्रंथ, तो म्हणजे संविधान असेल. आणि त्या संविधानाला साक्षी ठेवून मोठे व्हा. आणि हे सगळं करताना आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न बघा, सगळ्यात मोठं. मग असे आकाश सर आयुष्यात सगळे पुरस्कार मिळवता येतात, तर तुमच्यामुळे या मुलांनी जे पुरस्कार मिळवलेत ना याला तोडच नाही. मग अशी एक आई वरती आल्यात ना तर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यांच्या डोळ्यामधलं पाणी बघून मला काय जरा समाधान वाटलं की अश्रू जे होते ना, अश्रू काय होते. पण तुम्हाला प्रश्न आहे, जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार कुठला आहे? मी नेहमी सांगतो, मला आवडतं तुम्हाला सांगायला, जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार कुठला? ऑस्कर पुरस्कार अजिबात नाहीये. नोबेल कधीच नव्हता. भारतरत्न बिलकुल नाही. महाराष्ट्र भूषण तो कोणालाही भेटतो. पण जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार कुठला आहे? जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार एकच आहे की ज्यावेळी आमचं पोरग बक्षीस मिळवतं, ज्यावेळी आमचं पोरग यश मिळवतं, ज्यावेळी आमची पोरं MPSC UPSC कुठल्या स्पर्धेमध्ये सिलेक्ट होतं, वरती येऊन बक्षीस मिळवतं, आईच्या पाया पडतं, वडिलांच्या पाया पडतं. आणि त्यावेळी त्या आईच्या आणि वडिलांच्या डोळ्यामधून आनंदाचा जो अश्रू ओघळतो ना, तो जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे, सगळ्यात मोठा. आयुष्यात काही नाही मिळवता आलं ना चालेल, माझ्या भावंडांनो हा पुरस्कार तुम्हाला मिळवायचा आहे. मी तुम्हाला सांगितलेली सगळी उदाहरणं मराठवाड्याच्या मातीमधली आहे, पुढचं सुद्धा मराठवाड्याच्या मातीमधलंच आहे. कारण आम्ही यशानं जेवढी उंच गेलोत ना तेवढी आमची लोक विकृतीनं सुद्धा खाली यायला लागलीत. पुढे गेलात ना, लातूर जिल्हा आहे, लातूरमध्ये औसा नावाचा तालुका आहे, औसामध्ये सेनगाव नावाचं खेडेगाव आहे. आणि सायंकाळची वेळ आहे, बाप नरहरी मोरे, आई सीताबाई मोरे, दोघंही म्हातारे आहेत. 1 महिना झाला मुलाचं लग्न लावून दिलं. लग्न लावल्यानंतर एकुलता एक मुलगा आहे जो आई बापाजवळ रोज जातोय, भांडतोय, जमिनीमध्ये वाटा द्या, मला वेगळं राहायला द्या. आणि पोरगं वेगळं राहायला निघून गेलं. बाप अंथरुणावर पडला, आई आजारी पडली, एकुलता एक पोरगा आहे, 1 महिन्यापूर्वी लग्न लावून दिलं, पोरगं वाटा मागतंय, पोरगं आपल्या घरामधून वेगळं राहायला गेलंय. बापानं अंथरून पकडलं, 1 महिना पोरगा घरी आला नाही. 1 महिन्यानंतर पोरगं घरी आलं, पोराच्या हातामध्ये नारळ पाणी होतं. आई बापाला वाटलं आपलं पोरगं आहे, चुकलं असेल, आलं आपल्याला भेटायला. पोरनं आईला नारळ दिलं, बापाला नारळ दिलं आणि तो स्ट्रॉ टाकून बाप नारळ पाणी प्यायला लागला. नारळ पाणी पेता पेता आई काहीतरी भांडं धुवून आवाळली म्हणून आतमध्ये गेली. 5 मिनिटानंतर आई येऊन बघते तर पोरगं उठून निघून गेलं आणि बाप पलंगावरून खाली पडला होता. काय करावं आईला कळत नव्हतं. तिने आजूबाजूच्या लोकांना बोलवलं, बापाला उचललं, दवाखान्यामध्ये नेलं. आणि डॉक्टर विचारताय तुमच्या नवऱ्यानं खाल्लं काय? म्हातारी सांगते काहीच नाही खाल्लं हो, काहीच नाही खाल्लं. बघा सकाळपासून उपाशीच होते, काही जेवलेच नाही. मग पिलं काय? म्हणजे काही पिलं नाही, नारळ पाणी तेवढं पिलं बघा. आणि ते नारळ पाणी आणा बघू इकडं. डॉक्टरांनी नारळ पाणी आणलं, पाणी चेक केलं. त्यावेळी समजलं की एकुलत्या एका पोरानं इस्टेटी करता सख्या आई आणि बापाला नारळामधून विष पाणी दिलं. बाप मरून गेला आणि आई आजही स्मशानाबाहेर रोज रडत फिरतेय. अशी पोरं जन्माला घालायची का? अशी पोरं का जन्माला घालायची? काय केलंय शिवाजी महाराजांनी? काय केलं होतं संभाजी महाराजांनी? का नाव घ्यायचं यांचं? 1661 साली शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे महाराष्ट्रामध्ये येत ना, त्यावेळी आपल्या बापाचे जोडे डोक्यावर घेऊन नाचला शिवाजी राजा. आपल्या आईचा एक शब्द खाली पडू देत नव्हता शिवाजी राजा. स्वराज्य उभं करायचंय ना हे स्वप्न शिवाजी महाराजांच्या आईचं आहे, शिवाजी महाराजांच्या वडिलांचं आहे. आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणून संपूर्ण आयुष्याचं रणांगण करून गेलाय शिवाजी राजा. तर आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय मग प्राणाचं बलिदान करून गेलाय संभाजी राजा. आम्ही काय करतो आमच्या आई वडिलांकरता?
आम्ही काय करतो? आमची पोरं म्हातारपणी आई बापाचे वाटे पाडतात. लक्षात ठेवा, आई हा सन्मान आहे आणि बाप हा जगायचा अभिमान आहे. एक वेळ माती करता काही नाही केलं ना चालेल, जाती करता काही नाही केलं ना चालेल, आपल्या आई बापाचे सर्वोत्तम पुत्र व्हा. तुम्ही शिवाजी व्हाल, तुम्ही संभाजी व्हाल. शिवचरित्रामधून घ्यायचंय ना माझ्या भावंडांनो हे, तर आपला बाप आपल्यामुळं कॉलर ताट करून रस्त्यानं चालतोय आणि आपली आई अभिमानानं पोराचं नाव काढते ना, ही जगामधली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आणि ही श्रीमंती मिळवायची असेल तर अभ्यास करावा लागणार आहे. आयुष्यामध्ये जी काही वर्ष आहेत ना ही तुम्हाला खर्ची घालावी लागणार आहेत, पण ती खर्ची घालायची कशी? आजच्या या 2, 3, 4 वर्षावर तुमचं पूर्ण संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे. तुमचं नव्हे, तुमच्या संपूर्ण परिवाराचं आयुष्य अवलंबून आहे. मग तुम्ही ठरवायचंय ही 4 वर्ष घालवायची कशी, मजा करत घालवायची की कष्ट करत राबत घालवायची, यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे. आकाश सर असतील, का करावं हे सगळं? स्वतः करता वेळ देतात, क्लासेस घेणं, हे सगळं करणं, त्यात शिबिर अटेंड करणं, नवीन नवीन शिकून घेणं, हे का करायचं या माणसांनी? स्वप्न असेल ना काहीतरी बघितलेलं, नाही काय झालात ना चालेल, आकाश सरांसारखा व्हायचा प्रयत्न करा. खूप मोठे व्हाल, खूप मोठे व्हाल. मी इथपर्यंत काय हवं? मी इथपर्यंत काय हवं? मी कॉलेजला नोकरीला आहे, स्टेट गव्हर्नमेंटला सिलेबस कमिटीला मेंबर आहे, घरचं माझी शेती आहे, सगळं उभं केलंय, घर दार कुटुंब सगळं आहे. मग रोज एक गाव का फिरावं? काल मी त्या साताऱ्याजवळ व्याख्यानाला होतो, आज तो तुमच्या औरंगाबाद मध्ये आहे, उद्या कल्याणमध्ये व्याख्यान आहे, परवा पुन्हा नाशिकला चाललो. हे का फिरायचं? मागच्या वर्षभरामध्ये 219 दिवस व्याख्यान करता 365 पैकी बाहेर होतो. का करायचं हे सगळं? आज रोजी माझ्याकडं माझ्या भावंडांनो आई वडील नसणारी 122 अनाथ पोरं दत्तक आहेत. आई वडील नसणारी ही मुलं सांभाळायचं काम शिवनिश्चल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करतो. हे का करावं लागलं सगळं? साधी गोष्ट आहे. हे पलीकडं वडाळी भुई नावाचं गाव लागतं मुंबई हायवेवरती. दिवाळीचे दिवस होते, 2 वर्षापूर्वीची घटना आहे. दिवाळीचे दिवस होते, शेतकरी कुटुंब, नवरा बायको आणि 3 मुलं, एक मोठी मुलगी, 2 लहान लहान मुलं. आणि दिवाळीचे दिवस होते, रात्री 10 साडे 10 वाजले, कुटुंब झोपी गेलं. जरा झोपडीचं घर आणि मोठा लहान मुलगा आणि आईबाप आतमध्ये खोलीमध्ये झोपले होते झोपडीमध्ये, आणि मोठा भाऊ आणि एक लहान भाऊ दोघंही बाहेर झोपले होते. बघता बघता 12 साडेबारा वाजले, 1 वाजले. अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि विजेचे लोळ त्या झोपडीवर पडले. झोपडी जळून खाक झाली आणि झोपडीमध्ये असणारी लहान बहीण आणि आई बाप दोघंही जळून खाक झाले. अंत्यविधी करता हाडकं सुद्धा मिळाली नाहीत, अख्खं कुटुंब जळून गेलं. प्रश्न एवढाच आहे की शिल्लक राहिले 2 भाऊ, एक 5 वर्ष वयाचा मोठा भाऊ आणि दुसरा 3 वर्ष वयाचा लहान भाऊ. यांना सांभाळायचं कुणी? यांना शिकवायचं कुणी? जगवायचं कुणी? अभिमानानं सांगतो, गेल्या 3 वर्षापासून त्यांना जगवायचं शिकवायचं काम आम्ही करतोय का? आमची पोरं आहेत, आमच्या शेतकऱ्याची पोरं आहेत आणि हे करावं लागणार आहे. या उद्योगपती विजय मल्ल्या, ललित मोदी यांना सांभाळणारे भरपूर आहे. या गोरगरिबाच्या पोरांना करायचं कुणी? आणि त्याकरता हे करायचंय सगळं. आणि माझा तुम्हाला प्रश्न आहे, माझ्या भावंडांनो, काही नाही करता आलं ना चालेल, काही नाही करता आलं ना चालेल. माझी आई मला कायम सांगते, माझी आई थोडं शिक्षण घेतलंय, माझी आई मला कायम सांगते, आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर मोबाईल उचलून फोडून टाकावा, आयुष्यात मोठं होता येतं. तर व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरून मार्क झुकरबर्ग सोडला तर जगात कुणीही मोठं झालेलं नाही, तुम्हीही होणार नाही. मोठं व्हायचं असेल तर वाचावं लागणार आहे, अभ्यासावं लागणार आहे. समोरी माणसं बसलीत ना, बघा, विचार करा, वर्द यांच्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये फार फरक नाहीये. काय फरक आहे तुमच्यामध्ये धनंजय आकाश सरांमध्ये? काय फरक आहे? फरक एवढाच आहे, 4 पुस्तकं जास्त वाचली म्हणून माणसं वरती येऊन बसली. भविष्यामध्ये आपण वर यावं, आपला सन्मान व्हावा, हे ज्या माणसाला वाटतं ना, ज्या मुलांना वाटतं ना, त्यांनी वाचायला शिका, अभ्यासायला शिका. वाचलं पाहिजे. नाचून मोठं होता येत नाही, पण वाचून मोठं होता येतं. त्यामुळं वाचायला शिका. आणि म्हणूनच तुमच्याकरता बाहेर पुस्तकांचा स्टॉल उपलब्ध करून दिलाय. पुस्तकं घ्या, वाचा. आणि मोठं व्हायचं असेल आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट इंटरनेट, व्हॉट्सअप, फेसबुक या सगळ्या गोष्टी थोडा वेळ बाजूला, वाचन करा, नक्की मोठे व्हाल. आणि हेच गाडगे बाबा नावाचा अडाणी माणूस त्या काळामध्ये सांगायचा. मी प्रत्येक वेळी रिलायबलच्या कार्यक्रमामध्ये शेवटी गाडगे बाबा सांगतो. याचं कारण असं आहे की ते आम्हाला समजले पाहिजे. सायंकाळची वेळ आहे, गाडगे बाबा एका गावात आले, परिसर साफ केला, मंदिर साफ केलं आणि गाडगेबाबा मंदिरामध्ये जाणार त्याच वेळी एका ग्रामस्थानं गाडगेबाबांचा हात पकडला आणि गाडगेबाबांना सांगितलं, बाबा थांबा, मंदिरामध्ये जाऊ नका, मंदिरामध्ये अंधार आहे, मी दिवा आणतो, देव दिसला तर पाहिजे. गाडगेबाबांनी त्या माणसाचा हात पकडला आणि त्या माणसाला सांगितलं, अरे बाबा, तुझा देव बघाले, जर दिवा लागते तर देव मोठा का दिवा मोठा रे?
हा माणूस म्हणतो, बाबा तुम्हाला एवढं सगळं माहिती आहे, मग एक सांगा. म्हणजे काय बाबा, मला आयुष्यात काहीतरी व्हायचंय. काय व्हावं? ते गाडगे बाबा सांगताय आयुष्यात काहीतरी व्हायचंय ना, अरे मग कलेक्टर हो. हा माणूस म्हटलं, बाबा नाही, आता वय राहिलं नाही, आता काय व्हावं? ते गाडगे बाबा सांगताय आयुष्यात काहीतरी व्हायचंय, वय राहिलं नाही, कलेक्टर होता येत नाही. अरे मग एक काम कर, कमीत कमी कलेक्टरचा बाप हो. काय प्रेरणा आहे? शाळेत न गेलेला माणूस हे आम्हाला सांगून गेला, हे आम्हाला करायचंय. आणि ते स्वप्न पूर्ण करण्याकरता माझ्या भावंडांनो, माझ्या काही भावंडांचा आत्ता सन्मान झाला, त्याचा गौरव करतो आणि तुमचा सन्मान करतो की भविष्यामध्ये तुमचा सन्मान होणार आहे. आणि करता धनंजय आकाश सरांना धन्यवाद देतो की एखाद्या व्याख्याताला एकदा बोलवणं हा त्याचा सन्मान असतो, दुसऱ्यांदा बोलवणं त्याचा बहुमान असतो, पुन्हा तिसऱ्यांदा बोलवणं हा सर्वोच्च सन्मान असतो. तुम्ही माझा तिसऱ्यांदा बोलवून सन्मान केला, त्याबद्दल मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि रिलायबलच्या माध्यमातून जे काम चाललंय ना, हे काम मी सांगत नाही, हे त्या काळामध्ये आणीबाणीच्या काळामध्ये एका कवीने सांगितलं होतं. तो म्हणतो, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त है कि यह बुनियाद हिलनी चाहिए. हर नगर, हर शहर, हर गली, हर गांव में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश यह है कि यह सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, अरे मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही. हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए. जय हिंद, जय महाराष्ट्र.